थांब आता नाही, आधीपासून बघा. ओके. चहा बनवायचं काम चालू आहे. आजचा दिवस शनिवार. आज ब्लॉग बनायचं ठरवलाय. वीकेंड ब्लॉग बघू काय काय होतं दिवसभरात. इकडे नेहमीचे काम. भांडे घासायचं काम चालू आहे. हे कशाला घासती? हा बस ना बस. कशाला म्हणजे खाल्ली ना काल आईस्क्रीम. गाडी कशी वाटते? मग आज काय प्लॅन आहे? तिच्या तर बघा एकदम. आजचा काय प्लॅन आहे? आता उठलंय 10 वाजता. किती? 10. आता पण बघू शकता किती वाजले. 10. चला खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. लक्ष द्यायचं ना जरा याच्यावर. म्हणजे मी काय काय करू आता? काय काय म्हणजे कोण करेल फक्त मग? एवढं म्हणलं की चहा करायला असते. संसाराचे घराणे. जेव्हा मी असं लावते ना, हां काय? हे लागतच नाहीये. हा ठीक आहे, ते लागत नाहीये. ठीक करून आणावं लागेल. आणि याचं काय? हे एवढं मोठं हे कशासाठी आहे? ते नाही, ते तर मोठं आहे ना. आणि वरून हे पण ठीक करून आणायचं आपल्याला. अजून खूप सारे काम आहेत आज, तर आज आराम नाहीये. ओके. लग्न झाल्यावर आराम कधीच नसतो. आणि अजून आपल्याला सामान पण आणायचं आहे. मी लिस्टच करते आता काय काय काम आहे आपल्याला आज. एक दिवस सुद्धा आराम नाही भेटत. सांसारिक. मग रोज फ्रायडे पर्यंत टाइम नसतो ना, मग सॅटर्डेलाच करा ना काय करायचं. टाइम नसतो म्हणजे 2:30 नंतर काय करते तू? मग काय एकटे जाऊ मी सगळं घेऊन ते. काय अडचण? ठीक आहे, मग मला गाडी घेऊन द्या, मी एकटी घेऊनच आहे. गाडी. हा. गाडीचं टायर तुझं वजन साचवून दे. सांगू राहिले. मी आधी गाडी चालवायची लग्नाच्या आधी. पप्पाची तरी ब्रेक नाही तुमच्या गाडीला. मी तुमच्यासारखे, तुम्ही शांत बसा, तुम्ही काय करता? तरी मी विचार केला गेला 7-7, 8-8 चपला गावावर आहे. काय संबंध? खालून ग्रीप घासून गेली का दुसरी, ग्रीप घासून गेली का दुसरी, महिन्याला चपला चेंज. चप्पलची आवड असते काय ना, तशी मला आवड आहे जास्त चप्पल घ्यायची म्हणून येते. घे असं काही नाही की घासल्यामुळे काही. चहा पुढे आणतात. आणि तिला का? हा पिला आण. हा आजचा ओ भाई साहब, आजचा व्ह्यू. काल डेंजर पाऊस पडलेला आहे, एकदम ढगफुटी झाल्यासारखा. एकदम काही विषयच नव्हता. ऑफिसवरून येताना एकदम ओल्लं होऊन आलं. हा आजचा व्ह्यू. आणि काल पाऊस पडला आपल्याला, ते बाहेर पण आवडायचंय. काय म्हटले? हे पण आवडायचंय. पाऊस पडला ते खराब झालं सगळं. ठीक आहे, बघू. बघितलं किती? चहा सोबत खायला काय? काहीच नाही. आजचं प्लॅनिंग सांगते का? शांततेत चहा घेऊया मस्त, मग नंतर प्लॅन करूया. आज आपल्याला खूप काम आहे. काय काम आहे? सामान आणायचं आहे, त्याच्यानंतर हे कुकर ठीक करायचं आहे, मिक्सर ठीक करायचं आहे, आणि किराणा आणायला जायचं आहे, बेडरूम ठीक करायचं आहे, साफ करायचं आहे, कपाट लावायचं आहे. 6 काम आहे. मग त्याच्यात पण अजून वाढतं. हे आळंदीला नेऊन टाकायचं आहे, 7. बाहेरची गॅलरी आवरायची, 8. पाऊस झाला ते ठीक करायचं आहे, 9. मागचं ते वॉशिंग मशीनचं कव्हर पण बघायचं आहे. 10. आज 10 काम आहे. त्यातले आता संध्याकाळी बघू आपण किती काम होत. घर काढायचे. बापरे. तिचा टेका बरोबर उभी करून ठेवली. कारण की मला घर झाडायची आज. म्हणजे सकाळपासून उभी करून ठेवली ना, अजून झाडले नाही घर. सकाळपासून कुठं आता केले काही पण. नवीन सेल पण आणला नाही. डिस्प्ले वाढला. किती वेळ सांगितलं ते कॅलेंडरला जागा दुसरीकडे कर म्हणून? उठायचं आणि आता करायचं. मी आता कुठं लावणार आहे ते सांग.
तिथे दुसरीकडे जागा नाही गेला होता. काय एवढा गँग लाव ना. प्रणित मोरे स्पेशल जाणार आहे मी. बाहेरचे तरी काम करून येऊया. तो टीव्ही लावला ना. टीव्ही लाव काहीतरी एक करू. बाहेरचे काय काय सांग आता परत. सगळंच आहे ते कुकर मिक्सर ते टाकून येऊया आणि सामान घेऊन येऊ. दळण पण टाकून येऊ. बस एवढंच आहे. दळण कुठे. दळण तिकडे आहे ना. रेडी आहे मग कशाचं. बाजरीचं. चलो चल बाहेर गेट रेडी विथ मी बनवू आपण. हाय किती सुंदर दिसते. आहेच असं. चल पटकन. हे आहे ना इकडे लावते का म्हणजे ते कॅलेंडरचे तिथं तीन रिंग आहे होतं. त्यामुळे म्हटलं कॅलेंडर दुसरीकडे लाव. कॅलेंडर नाही लावलं. का दुसरीकडे जागाच नाही आहे त्याला. चल ओढ दे इकडे. चल पहिले कुठून स्टार्ट करायचं. बापरे आता आज हे काम दुसरं आहे आमचं. एवढे हे सगळं भरून कपडे आहे. हे कपडे सगळे कपड्यात लावायचे. एवढे कपडे आणि काम मध्ये सुद्धा कपडे. आणि काम कॅन्सल झालेलं आहे. काय कॅन्सल. काय तेच ना. मग आता लावायचं ठरलं होतं पण मग सांगितलं ना तुला काय नाही लावायचं. कारण आम्हाला हे कपाट आज परत इकडून लावायचंय. इकडे तिकडे करायचं रोज हे नाही. कपडे आहेत. इकडे पण कपडे आहेत. या बेड मध्ये पण कपडे आहेत. अख्ख्या घरात कपडे कपडे आहेत नुसते. एका सगळे तुझेच आहे. तेवढी कपडे सगळे तुझेच आहे. मला हे फक्त काय 6 माझे? 6 दिवसाचे 6 ड्रेस लागतं मला फक्त. वा. आणि संडेच्या दिवशी नाईट ड्रेस. माझं तर घरूनच काम असतं. मी तर रोज नाईट ड्रेसच घालते. 10 दिवस फक्त ऑफिसला. राहू दे ना तसंच ते. आता कपड लावायचं ना इकडून हे तिकडे. तोपर्यंत दुसरे बाहेरचे काम करून यायचे. चल काय? हे दुपारी म्हणजे हे काम करायचंच नाही आज. दुपारी करायचं. दुपारी बाहेरचे होतील का. हे काम सगळ्यात असं करून करून कोणतंच काम होत नाही. ते मला माहिती. काढी. यार आता टीव्ही लावायचं ठरलंय. आता टीव्ही आम्ही बघणार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि दिवस संपला असं जाहीर करून देऊ. हेच करतो आपण. हेच प्रत्येक मंडे टू फ्रायडे हे डिसाईड करायचं की नाही सॅटर्डेला आपल्याला हे काम करायचंय ते करायचंय ते करायचं. आणि सॅटर्डेला काय करायचं. उठायचं टीव्ही बघत बसायचं बस. नाश्ता नाही केला आज. आता जस्ट चहा घेतला. जस्ट त्याला नाश्ता म्हणते. चहा घेतला मला. मी आता जस्ट त्याला घेतला. नाश्ता करता म्हणतात. येतं ना मग आता. त्याला नाश्ता म्हणता. चहा घेतला. चहा लावते. किती उठ. एक काम करूया आपण. नाही टीव्ही कॅन्सल. टीव्ही नाही. टीव्ही लावला तर आपण टीव्ही नाही. हे तर टीव्ही. जा ना आवर ना आता. परत म्हणायचं नाही काम राहिले म्हणून. चलो चल उठ. चलो चलो रेडी हो. चलो चलो झाली रेडी तुझा. आधी तू मला असं जायचंय. दळण टाकायला झालं रेडी कशाला व्हावं लागतं. आणि बाहेर नाही जायचं आपल्याला. कुठे बाहेर. काय तर मुहूर्त लागलेला आहे. हे नीट करायचंय. दळण टाकायचंय. संसार हिला पण धुवा लागणार आहे. हे तर सगळ्यात मोठं काम बाकी आहे. हे बघ
दिन के 11:45 बजे। ब्लॉग बघणं चालू आहे. अरे 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 हुशार आहे ते, हुशार. हे बघ सिया. हा हे बघ, हे बघा. केवढं बरं. दोपहर 2:45 बजे। नाही पडला. तर आता आम्हाला कॅरम खेळायचं आहे. कॅरम खेळायला गोट्या सापडतात. आता गोट्या ऑर्डर केल्या आहे. आता 5 मिनिटात गोट्या गोट्याच दुसरं काय म्हणतात काय म्हणतात कॅरमच्या आपण जे ऑर्डर केलं काय म्हणता आठवत नाही मला. इन जनरल तू काय आपल्या भाषेमध्ये गोट्याच म्हणतात. आपल्या गावची भाषेमध्ये. तर आता ते जवळपास 4-5 मिनिटात येऊन जाईल. बाकीचा सेटअप सगळा रेडी आहे. प्लेयर पण रेडी आहे. प्रो प्लेयर इकडे आता ती आणि कांदेवाली तिकडे कांदे विकू राहिले. कच्चा लिंबू. अरे जाऊ दे. आलं बघ. बघाल कस का आलं तू एवढं अर्जंट पाणी प्यायचं सोडून. असले एखादे तर घेऊ बघून. बबडू समाधान मामाच्या पचका झाला आता. मामा तर समाधान. आता ही गोटी समाधानचा टायगर इथे आणि हा प्लेयर आणि ते गुरु. हा ती जर गेली नाही तर माझा इम्पॅक्ट प्लेयर नाही तर बाहेर जाऊन सांगू नको मी तुमचा गुरु. थांबा थांबा. फोकस फोकस. नाही अर्धा गोल अर्धा पूर्ण टाक. अरे ऑलरेडी आहे. ती माझ्याकडे कधी येणार नाही. कवर कवर. रिवर्स रिवर्स बावडू अयो अयो इकडे नाही घातला. कुठे आहे क्वीन? तू विचार
ती मारतो ना. समाधान कर स्टार्ट कोणती खेळपट्टी जाणार नाही तुझ्या एक काम कर, समोर मार आणि दोन्ही ब्लॅक काढून दे. तुला पण भेटणार नाही, दुसऱ्याला पण भेटणार नाही. असं नाही, का? पहिल्या अरे नाही म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की असं मारायची असं देणार खरंय काय मार मार तू बरं. अरे मार. थांब रे, थांब. मी मारू का तुझ्या ऐवजी? किंग 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 मेकर निघली का? काय काय निघलंय नाही बैला तर निघलं नाही. बघ बघ समजा बैल दोन्ही टाकले हा, असते. दोन्ही टाकले असते बरोबर आहे. आता दोन्ही पैकी एक तरी काढून दाखवतो हळूची ब्लॅक निघ बरं का. ए आयो द्या द्या अरे अरे थांबा थांबा. अरे ओ. काय आणून दिली विनाकारण. आता तर काढ दिला म्हणजे मी ते समाधानाला सांगत होतो तर काढून होतो आणि तेच घ्या आता मला पाहुणे ती पण आणि ही पण ना. इथं फसते इथं गड्डा कंटिन्यू करा तुम्ही आल्लग टाकायच्या दोन्ही पण जाते. जाईल जाईल दोन्ही पण जाणार. अटकणार ती. अरे मी पण जाईल. या ठिकाणी माझ्या पोटात पाय. क्वीन पण मी सांगतो काम का बरं जिंकलंय. आता काही पण reason सांगायचं इथं नाही. हे थोडस तुम्ही आता change करून बसा वाटतं. इथं हे गड्डा झालंय त्याच्यामुळे ते ऍडव्हान्टेज होता आणि त्याच्यामुळे सगळ्या कपडे सगळ्यात महत्वाचं काम राहिलंय. सो गाईज आम्ही आता बरंच चाललोय बाहेर आणि आता आम्ही कुठे चाललोय चला बघूया. कुठे चाललोय आपण? बस, बस. पुढे घेऊन तर काही बघत हात काढला नको नको. ते मला असं वाटतं त्यांचं आताच लग्न झालंय आनंदीत. आनंदीतून लग्न करून घरी चालले. मॅरिड कपल. कारण की मला माहिती नवीन नवीन लग्न झालं असं तेव्हाच बायको असं नवऱ्याच्या मांडीवर हात ठेवला. नंतर आणि नवऱ्याची पण तेव्हा नवऱ्याची पण इच्छा असते तेव्हा पण नंतर ठेवलेला हात काढून झटकून टाकतो. 3-4 वर्ष तो इकडे ठेव. नको माझ्या रोज टाकू आणि असं. तुमचं काय मत आहे याच्यावर? एक्सपिरियन्स. काही तुमचा Experience एक्सपिरियन्स बोलताय. तुम्हाला शेअर करायचा असेल तर काहीच बोलत नाहीये. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. खत्म. बाय बाय टाटा.